रक्षाबंधन जवळ आलंय, तर ताईंसाठी एक छान अशी साडी घ्यावी लागेल. यांना टाइम आहे का नाही विचारावं लागेल पहिलं. यांना विचारते पहिलं, मग ठरवते. एक मस्त साडी घेऊन टाकते ताईंसाठी. अहो ऐका ना, काय करताय तुम्ही? काय नाही ग, बसलोय निवांत. बरं, निवांतच आहेत ना? तर मी काय म्हणत होते, कसला विचार करता एवढा? काय नाही अगं, आता ते रक्षाबंधन जवळ आलंय ना. रक्षाबंधनाचाच विचार करताय होय तुम्ही पण? हो ना, मी पण तोच विचार करत होते की ना, ताईंसाठी आपण एखादी छान सुंदर अशी साडी घेऊन येऊया. तर जायचं का आज मग? हा, आणि त्यांच्या मुलांना पण आपण कपडे घेऊया असं म्हणत होते मी. म्हटलं तुम्हाला विचारावा आधी, काय म्हणताय तुम्ही? अगं पैशाचा प्रॉब्लेम आहे पैशाचा आता. प्रॉब्लेम आहे का? किती पैसे आहेत तुमच्याकडं? आहेत 2,000 आपले. मग एवढं टेन्शन कशाला घेताय? एक काम करू आपण, मग साडी घ्यायची कॅन्सल करायची असं म्हणताय का? नाही, मग असं करू, तुम्ही मागच्या महिन्यात मला साडी आणलेली बघा 1,500ची. हा, छान मस्त आहे ती साडी. ती साडी आपण ताईला देऊन टाकूया, आणि तो कलर पण आवडेल त्यांना. आणि मुलांना कपडे आपण दुकानात जाऊन घेऊन यावा. आजच घेऊन येऊ आपण, आणि ती साडी देऊन टाकू त्यांना. अगं पण ती साडी मी तुला तुझ्या वाढदिवसाला गिफ्ट आणली होती ना. मग काय होतंय? म्हणजे तुमची बहीण आहे, मग माझी कोणीच नाही का? माझ्या पण एकुलता एक लाडक्या नणंदबाई आहेत ना, मग मी त्यांच्यासाठी काहीच करायचं नाही का? काही नाही, आपण आहे ना, हा, ती साडी त्यांना देऊ, त्यांना खूप आवडेल. मग तुला साडी? मला का? मग मला तुम्ही परत घ्या ना, ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे येतील त्यावेळेस परत घ्या, मग त्याला काय होतं. मग आवरलंय का तुमचं? मग आवरा पटपट लवकर. माझं काय, मी आवरलेलंच आहे. तुम्ही लवकर लवकर आवरा आपण, आणि दुकानात जाऊन लगेच मस्त छान असे कपडे घेऊन येऊ. बर, माझ्याकडे पण काही पैसे आहेत का पाहते मी, आणि आपण दोघं जाऊ आणि घेऊन येऊ. मग चालेल ना? मला असं वाटतंय सासूबाईंसाठी पण एक साडी घ्यायला पाहिजे होती आपण. अगं तू किती दुसऱ्याचा विचार करतेस, कधीतरी स्वतःचा पण विचार करत जा ना. असं काय म्हणता तुम्ही? माझं कामच आहे ना, कर्तव्य आहे माझं ते. मी ह्या घरची सून आहे, त्यामुळे सर्वांचा विचार करणं माझं हे पहिलं कर्तव्य आहे. तुम्ही असं बोलून मला परक करून टाकता. मग मी या घरची सून आहे की नाही मला सांगा बरं. मग ह्या घरात कोणाला काय पाहिजे नको ते सगळं मलाच पाहावं लागेल की नाही, सांगा बरं. ताईंना आपण 5-6 दिवस आधीच बोलून घ्यायचं का? हो ना, खूप दिवस झाले त्या आल्या पण नाहीत, आणि कसं मग मस्त गप्पा वगैरे मारता येतात, आणि मुलं पण मग त्यांना पण कसं थोडंसं वातावरण चेंज होईल. रोज शाळा वगैरे चालू असते ना, मग मामाच्या गावाला आल्यावर कसं मस्त मजा मस्ती करता येते ना. हो, पण त्यांच्या सासूबाई येऊन देतील ना त्यांना? तुम्ही फोन करा ना मग त्यांच्या घरी, मग फोन केल्यावरती ते घरचे पाठवतील त्यांच्या आधी. ते रक्षाबंधनाच्या दिवशी आलं का मग खूप गडबड होते. मग एक दिवस राहायचं, मग किती बोलायचं किती बसायचं, आणि मग लगेच दिवस कुठं जातो कळत नाही, आणि मग काही गप्पा पण मारता येत नाही अजिबात. 5-6 दिवस आले असते तर मस्त आपण मजा मस्ती केली असती, एन्जॉय केला असता. तेवढं तुम्ही कॉल करून विचारा त्यांच्या घरी, मग कळेल आपल्याला येतील का काय लवकर. मग लवकर कॉल करा. बाई, ताई येतील. त्यांना घर खूप स्वच्छ लागतं. मी सगळं घर एकदम नीटनेटकं आवरून ठेवते. परत नको, परत मग त्यांना पण कम्फर्टेबल वाटलं पाहिजे ना. आज सगळं घर एकदम छान मस्त पुसून घेते, आणि हा मस्त, मग मस्त आल्यानंतर मस्त त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारता येतील मला. नाहीतर ते यायच्या आणि मी परत काम करत बसायचे. त्या परत म्हणतील काय वहिनी तुम्ही 5-6 दिवस बोलून घेतलं मला आणि स्वतः काम करत बसले. त्यापेक्षा मी आजच सगळं आवरून घेते. ते एक्स्ट्राचे कपडे आहेत ना ते पण सगळे धुवून टाकते. सगळं मस्त करून क्लीन करून घेते, म्हणून मस्त मजा करता येईल. काय हो, कोणाचा फोन होता? झालं सुरू यांचं. आता आहे ना आठवड्याभर आधीच येऊन बस. काय नका सांगू तुम्ही मला. त्यात ना मस्त इथे येत्या आणि माझ्या वर नुसते ऑर्डर सोडित राहत्या. वहिनी हेच का नाही केलं, वहिनी तेच का नाही केलं. काय बाई वैतागी नुसता. काय म्हणतो ते मग?
कशाला येतात काय माहिती, डोक्याला ताप नसता. बेल वाजली. आजच आले का काय ह्या? लई ताप आहे बाई यांचा निसता. सूट नुसतं माहेराला येतात. यांना काय त्यांच्या सासरी काही कामधंदे आहेत का नाही काय माहिती. सासू पण असं एवढं दाट कस काय येऊन देते काय माहिती. काही काम करायची नाही काही नाही, मूठ सुटी द्यायचं आणि वहिनीचं डोकं खायचं. पैसे नाही का बाई नसता. बघली तरी अरे दरवाजा तरी उघडा, कोणीतरी. कोण जायचं नाही, मलाच उघडावं लागेल. वहिनी कशा आहात तुम्ही? मी बरीच आहे, मला काय झालंय? आम्ही सगळेच बरे आहेत. तुम्ही आल्याने सध्या वातावरण बिघडाय बसलं. सासूबाईचे कान भरी ना आता पहिलं. काय नाही काय नाही, तुम्हाला काय नाही म्हणले. चहा करू का तुम्हाला? नको, जाऊ दे मग. जेवणच करा आता डायरेक्ट. हा, स्वयंपाक झालाय तुमचा का? नाही, मी जास्तच करत असते तसा. काही नाही, होऊन जाईन ऍडजस्ट. आली तर आली, दोन्ही पोरं पण घेऊन आली. पिशवी घेऊन आली आणि आता घेत आता एवढी मोठी बॅग भरून नाही बसलं तरी सामान कुसू कुसू घरी आणि नेहनच बाई. हा, तुम्ही भाऊ बहीण बोला दोघं. आई का? हा, आहेत ना, आतमध्ये बसलेले आहेत. त्यांना तर काही कामच नसतं म्हणायला. हा, जा तिकडे, आतमध्ये आहेत. त्या म्हातारीला एक काही काम नाही, नुसती इथे बसून माझ्यावर ऑर्डर सोडी ती. आणि आता लेकीला बोलून घेतलं वरून. आता तर दोघींची भरच पडली. पण मी पण काही कमी नाही. हा, मी पण माहिंगा दाखवेन चांगलंच. बरंच सगळं काम आवरले आली. कामाला हात लावायचं म्हणलं का मग लेकच तरी होतं. आई तर बाई सगळं नुसतं मरमर नुसती कामं करा बाई याच्यासाठी. हा, बोला ना. बाळाला दूध का? हा, ठेवते थोडस कोमट करू ना. हा, बरं आणते. झालं आता ऑर्डर सोडायला चालू. आता काही बंद नाही व्हायची बाई. आठवडाभर नुसतं आता आहे ना, माझा पिट्टा पाडी तेव्हाच मानी. आता आईचे काय कान भरती काय माहिती आतमध्ये जाऊन. ऐकावं तरी लागेल मला. या माणसाला तर काही घेणदेणच नसते कधी. आपल्या बायकोला कोण काय बोलतंय काय नाही काय आता पाताच नसते. मलाच लक्ष द्यावं लागेल. नाही तर काय चुगल्या करताना काय माहिती माहिती की दोघे हात बसून काय हळूहळू बोलतात काय मग आवाज येईल ना. जरा मोठं बोलायचं तर हळूहळू बोलतात. फुसफुस केल्यावानी नुसतं. दरवाजा लावून घेतलाय वरून. त्यांना वाटलं असं ही आली गप्प्या ऐकलं विकलं मग तिचे दोघे आगावीत त्या. मला काय ऐकून देतात का? जाऊ दे, बोलू दे, मी घेते माझं काम ऐकून.